असाल की आर्याजी तुम्ही आम्हाला तर श्रीलंकेत नेणार होत्या, तुम्ही श्रीलंकेत नेणार होत्या, तुम्ही ते इथंच ठेवले बसून. आता बघा श्रीलंका, आज पौर्णिमा आहे, काही लोक आज साजरी करतात, काही लोक उद्या साजरी करतात. स्वागत आहे आपल्या सर्वांचं. हे बुद्धा टीचिंग चॅनल आहे. यावर बुद्ध आणि त्यांच्या संपूर्ण शिकवणीवर आणि शिक्षेवरती धम्मचर्चा होते. आपण सर्वजण बुद्धा टीचिंग चॅनलचा लाभ घ्यावा. स्थिर अशा अज्ञानंधकाराचा नाश करून प्रज्ञेचा दीप प्रज्वलित करणारे, प्रज्ञाशील करुणेचे उद्गाते, करुणेचे महासागर, महाकारुणिक तथागत भगवान बुद्ध, बुद्धोपदेशित आर्य असा सद्धम्म आणि त्या सद्धम्माचा प्रचार आणि प्रसार करणारा पूजनीय वंदनीय भिक्खू संघ, भिक्खुनी संघ, बुद्ध धम्म संघ या त्रिरत्नास त्रिवार वंदन. आज ज्यांच्या महान पुण्याईने माणूस म्हणून जीवन जगत आहोत असे मानवी अधिकार मिळवून देणारे, मानव मुक्तीचे मार्गदाता, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, भारतरत्न विश्वभूषण परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना व धम्मक्रांतीला स्मरण करून वंदनीय पूजनीय गुरुवर्यांना वंदन. आज या 18व्या धम्मपरिषदेच्या निमित्ताने उपस्थित वंदनीय पूजनीय महासंघरत्न उभयच संघांना वंदन. उपस्थित सर्व श्रद्धाशील संपन्न उपासक उपासिका, बालक बालिका सर्वांच्या प्रती खूप खूप मंगलमैत्री, मंगल कामना. या ठिकाणी आपण सर्वजण मोठ्या श्रद्धेने सकाळपासून ही धम्मदेशना, ही धम्मपरिषद ऐकण्यासाठी बसलो आहोत. धम्मपरिषद काय आहे तर त्या ठिकाणी गेल्याच्या नंतर भंतेजी येतात, प्रवचन ऐकतात, प्रवचन देतात, आपण प्रवचन ऐकतो किंवा तिथं काही स्टॉल लागलेले असतात त्याच्या वस्तू घेतो. एवढ्यापुरता मर्यादित आहे. परंतु धम्मपरिषदेचा एक वेगळा हेतू आपण मानला पाहिजे की यानुसार आपल्याला धर्मज्ञान मिळालं पाहिजे, तो आपण जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही आताच ऐकले की बाबा आर्याजी श्रीलंकेला राहतात. कोणाकोणाला श्रीलंकेला जायचे सांगा? कोणाकोणाला जायचंय? सर्वांनाच जायचंय. आता बिना पैशाचं आपण श्रीलंकेला जाणार आहोत, बिना तिकिटाचं, बिना पैशाचं. मात्र त्याच्यासाठी तुम्हाला काही गोष्टी ऐकायच्या आहेत. तुम्हा सगळ्यांना आपापल्या जागेवर शांत बसायचं आहे. एकदम पाठीचा ताट, मान सरळ, कुणीकडे कंटाळा आल्यासारखं बसायचं नाही. हा मधात स्पेस कोणाला झोपण्यासाठी ठेवला नाही. मधातल्या स्पेस मध्ये जरा समोर समोर येऊन बसा, म्हणजे आम्हालाही बरं वाटेल. आणि सगळ्यांनी आता समजायचं कुठं निघायचं आपल्याला? श्रीलंकेला. श्रीलंका काय आहे? श्रीलंका काय आहे? सगळ्यात पहिला प्रश्न पडतो मग आर्याजी श्रीलंका काय आहे? श्रीलंका खूप मोठं, तिथं सांगतात बाबा त्या ठिकाणी लोक खूप धम्माचं करतात, तिथल्या बाया रोज विहारात जातात. आम्ही रोज जातो का? नाही जात. पण आपणही रोज जाता, आपणही तशी श्रद्धा बाळगाल तर केव्हा आपण तेव्हा ऐकाल तेव्हा. श्रीलंका हा एक छोटासा देश आहे. आपण श्रीलंकेच्या 60 पटीने मोठे आहोत. किती? 60 पटीने, 60 गुणा मोठे आहोत आपण त्यांच्यावरून. श्रीलंका एक छोटंसं राष्ट्र असून त्या ठिकाणी संपूर्णपणे बुद्धिझम फॉलो केल्या जाते. मग बुद्धिझम म्हणजे काय? मग ते लोक सगळे बुद्धच आहेत का असा प्रश्न पडतो की नाही? सगळे लोक बुद्धच आहेत का? तर आपण सर्व बौद्ध आहोत का? आपण धर्मांतरित बौद्ध आहोत. आपला प्रश्न नाही, आपल्याला फक्त श्रीलंका ऐकायचे आणि श्रीलंकेत जायचे. जेव्हा श्रीलंकेला जातो तेव्हा श्रीलंकेचं लोकजीवन हे धम्ममय आहे. त्या ठिकाणी संपूर्णपणे 3 रत्नाच्या प्रती श्रद्धा बाळगली जाते. अगाध अशी श्रद्धा, त्या श्रद्धेमध्ये कुठेही खोट नाही. आपण श्रद्धा काय आहे हे बघून घेऊ की त्या लोकांची श्रद्धा कशी आहे. मग तुम्हाला आर्याजी, भंतेजी दिसल्यापासून तर त्यांच्या जीवनावश्यक ज्या घटना घडतात, जीवनामध्ये ज्या घटना घडतात त्या प्रत्येक गोष्टीशी ते 3 रत्नांना अग्रस्थान देतात. सर्वात पहिले महारत्नांना स्थान आहे, त्याच्यापेक्षा कोणीही मोठं नाही. राजाही असेल तर त्याला
काहीच मान नाही, कारण की तो सर्वसामान्य आहे. मात्र मग कुणाला स्थान आहे? जसं भगवान बुद्धाने आपल्या सगळ्यांना माहिती, आपण बरेचदा भंतेजीकडून ऐकतो की भगवान बुद्ध म्हणतात की उपासक उपासिकांनो, मी प्रत्येकाच्या दारावर येऊ शकत नाही, मात्र माझं चिवर तुम्हाला जिथं दिसेल त्याला तथागत समजा. मग हे चिवर कुठेही पडलं तर ते धम्मोपदेश करू शकेल का? याला कोणाला तरी धारण करावं लागते. आणि हे कोणामुळे धारण होते? तर उपासकांमुळे धारण केल्या जाते. उपासकातूनच काय, एका सामान्य ग्रहस्थामधून उपासकाची निर्मिती होते. सामान्य उपासकामधून तो असामान्य कसा बनतो? पंचशिलेचं पालन करता करता अष्टशिलेचं पालन करतात, अष्टशिलेचं पालन करता करता दशशिलेला धारण करतात. जसं की श्रामणेर पर्वत या ठिकाणी झाली. हे सर्व रूल श्रीलंकेमध्ये फॉलो केले जातात. श्रीलंका काय, तर छोटंसं राष्ट्र आहे, खूप छोटासा देश आहे. आणि त्या देशामध्ये आज आपल्याला माहित आहे की आर्थिक आणीबाणीमुळे असंख्य दुःखांना त्या लोकांना सामोरे जावं लागते. एवढी हीनदीन व्यवस्था, काही काही भागामध्ये असे लोक आहेत, ज्या सेंटरवर आम्ही राहत होतो, देकांदोल भिक्खुनी प्रशिक्षण केंद्र आहे, तर या सेंटरवर जे 1100 एकर जमिनीमध्ये, किती 1100, आणि त्या ठिकाणी सर्व भिक्षुणीच राहतात. 1100 एकर जमिनीमध्ये 100 भिक्षुणी राहतात जवळजवळ. किती? 100. आपल्या या विहारावर माळवट्याला किती भंतेजी राहतात? 10. एक भंतेजी राहतात. मग आपल्याला काय करायचंय? ते 100 भंतेजीला बघायचं. आता 100 आर्यजी आहेत, 100 भंतेजी आहेत. आपल्याला आर्यजीला जाणार, कारण मी आर्यजी बघून आलेले, भंतेजीचं सेंटर इकडं जवळून नाही बघितलं. तर ज्या आर्यजी आहेत, 100 आर्यजी त्या ठिकाणी राहतात. मग ह्या 100 आर्यजी राहतात, तर तुम्हाला प्रश्न पडला असेल, मग 100 आर्यजी म्हणजे कशा असतील बाबा? तर त्या ठिकाणी वयाच्या 7 वर्षापासून तर 100 वर्षापर्यंत, किती? 100 वर्षापर्यंत भिक्षुणी श्रामणेरी राहतात. मग हे कसे बनत असतील? तर मला त्यांच्या आईवडिलांना काही मनबिन नाही का? एवढे लेकरं ते दान देतात. मी तुम्हाला पहिलेच सांगितलं की उपासकामधून भिक्षूंची निर्मिती होते. भिक्षू बनण्याचा कारखाना कुठे नाही, तुमच्यामध्येच आहे. तुम्हीच त्या कारखान्याचे काय आहात? तो मालक आहात. तुमच्याचकडे ती काय आहे? तर ती मालमत्ता तुमच्याकडेच आहे. मात्र कसे काय पाहिजे? त्याच्यासाठी श्रद्धा पाहिजे. त्यासाठी काय पाहिजे? श्रद्धा पाहिजे. थोडी श्रद्धा होती म्हणून कार्यक्रम आयोजित केला. थोडी श्रद्धा आणखी बळकट झाली. मग हा कार्यक्रम चांगल्या प्रकारे यशस्वी झाला पाहिजे म्हणून भंतेजीला खूप चांगलं सपोर्ट केला, सहकार्य केलं. एवढंच नाही, सपोर्ट केला, जाऊ द्या वर्गणी दिली, बस झालं. काय जायचं तिथं उन्हात अनात? मार्च महिन्याचं ऊन भरपूर आहे. तुमची श्रद्धा आहे म्हणून तुम्ही सर्वजण इथं बसला. तसा श्रीलंकेमध्येही ह्या गोष्टी क्रमाक्रमाने, त्यांच्याकडे 2500 वर्षापासून धम्म आहे. आपल्याला 56 सालापासून बाबाने दिले. 1956 पासून आता किती झाले? 66 वर्ष झाले. किती झाले? 66 वर्ष झाले. 66-67 वर्ष होत आहेत आपल्याला धम्माची माहिती झाली. ते तर त्यातल्या त्यात आता या 10-5 वर्षामध्ये माहिती होते. पण श्रीलंकेमध्ये 2500 वर्षापासून, जसे की 2600 वर्षापासून त्या ठिकाणी धम्म आहे. आणि ते सर्व लोक धम्माला श्रद्धेने धारण करतात. श्रद्धेने धारण करतात. याच्यामध्ये कुठलंही थोटांग नाही, कुठलंही कर्मकांड नाही. 100 भिक्षुणीला सकाळी 6 वाजता नाश्ता मिळतो. किती? आता डोळे बंद करा आणि आठवा सकाळी 6 वाजता आपण कुठं असतो? किती वाजता? सकाळी 6 वाजता. आता समजा श्रीलंकेत गेलो, आता डोळ्यापुढे दृश्य दिसतंय आपल्या की आपण श्रीलंकेमध्ये गेलो सकाळी 6 वाजता. सकाळी 6 वाजता आर्यजीची लाईन लागते भिक्षाचारिकेस. पात्र हातामध्ये एका लाईन मध्ये सर्व छोट्या आर्यजींना पुढे पाठवलं जातं. त्याच्यामागे आणखी छोट्या, त्याच्यामागे आणखी मोठ्या, अशा करत मोठ्या आर्यजी, ज्या सगळ्यात मोठ्या असतात, ज्यांना नायक म्हटलं जातं, ज्या करत्या असतात, त्यांना सगळ्यात समोर ठेवलं जातं. कोणीही भिक्षूचं नाव किंवा भिक्षुणीचं नाव डायरेक्टली घेत नाही, ते रुडली वाटतं. म्हणून तुम्हाला वाटलं की बाबा कोण्याच भंतेजीचं आर्यजीने नाव नाही घेतलं, अशा कशा आर्यजी आहेत. परंतु नाव घेऊन काय झालं तर ते एक शिष्टाचार आहे की तो नाव घेतलं जात नाही आणि शिष्टाचार महत्वाचा असतो. मग ह्या सगळ्या आर्यजी अशा लाईन मध्ये 100 आर्यजी उभ्या राहिल्या दिसत आहेत का तुम्हाला? आता समजा 100 आर्यजी आहेत एका लाईन मध्ये सकाळी 6 वाजता. हिवाळ्याच्या दिवसात 6 वाजता कसा अंधार असतो? थंडी वाजते. पण तरी सुद्धा उपासक सकाळी 5:30 वाजता नाश्ता घेऊन येतात. किती वाजता? 5:30 वाजता. मग नाश्त्याला आपल्याकडे काय असते बरं? पोहे, इडली, डोसा, उपमा झालं. कधी कधी दूध बिस्किट. याच्या पहिले
पलीकडे आपण नाश्ता करत नाही. पण श्रीलंकेमध्ये नाश्त्याला जवळपास 24-25 पदार्थ असतात. किती? 24-25 पदार्थ असतात. मग आता 24-25 पदार्थ इतकं खातात का? 100 भिक्षुणी आहेत. सकाळी 6:30 वाजेपर्यंत नाश्त्याची संपूर्ण तयारी होते. हे सर्व उपासक किती वाजता येतात? 5:30 वाजता विहारात येतात. विहारात येऊन हा नाश्ता प्रत्येक जण पद्धतशीर एक सिनियरिटीनुसार सगळ्यांना मोठ्यांपासून सुरुवात करून लहान्यांपर्यंत सर्वांना समान प्रमाणात दिलं जातं. प्रत्येक वस्तू एक चम्मचच भेटतं. आपल्यासारखं ताट भरून भाजी घ्यायची, 2 चपात्या चुरायच्या आणि खायचं असं नाही. सगळ्या गोष्टी प्रमाणामध्ये वाढल्या जातात. प्रत्येक ठिकाणी प्रत्येक गोष्टीचं प्रमाण ठरलेलं असतं. आपल्या इकडे बरेचसे लोक म्हणतात भंतीजीला एकदा वाढलं की ते परत घेत नाही, पण असं काही नाही. 7 मिनिटात नाश्ता आटपावा लागतो. 5 मिनिटानंतर दुसऱ्यांदा वाढ होते. पहिली 5 मिनिटं वाढून झाले, वाढलं आणि 5 मिनिटं कंप्लीट 5 मिनिटं झाल्याच्या नंतर दुसरी वाढ होते. दुसऱ्या वाढीला तुम्हाला लागलं तर भात घ्या, भाजी घ्या. तिकडे चपातीचा प्रश्न येत नाही. सगळ्याच प्रकारचे पदार्थ असतात. आता तिकडच्या पदार्थाची नावं सांगितले तर तुमच्या डोक्याच्या वरून जाईल, त्याच्यामुळे आपण पदार्थाची नावं नाही ऐकता. पुढचं ऐकूया. नाश्ता झाल्याच्या नंतर 8 वाजता एकदम व्यवस्थितशीर सर्व उपासक 7:30 वाजेपर्यंत सगळा नाश्ता होतो. नाश्ता झाल्याच्या नंतर त्या उपासकांनी पायाच्या ब्लेड पासून, काय पायाची काय नख काढायसाठी ब्लेड म्हणा किंवा मग नेल कटर म्हणा, ह्या पासून तर मुंड्यांच्या ब्लेड पर्यंत जे काही वस्तू लागतात ह्या सर्व वस्तू एक सर्व भंतेजीला आर्यजीला दिल्या जातात. त्यानंतर जे काही आता विहार आहे, विहार लहान नाही, एवढं मोठं 1100 एकर. इमॅजिन करा, कल्पना करा की 1100 एकर जमिनीमध्ये आहे. मग ही या ठिकाणी काय काय लागत नसेल. या ठिकाणी प्रत्येकाला स्पेशल रूम आहे. त्या ठिकाणी प्रशिक्षणही दिलं जातं. मग हे येतं कुठून? ह्या सगळ्या गोष्टी घडतात कुठून? होतंय कसं? तर हे सगळं घडतंय कुठून? तर तुमच्यापासून. नाश्ता घेऊन कोण आलं? उपासक आले. उपासकांनी व्यवस्थित पद्धतशीर नाश्ता वाढल्याच्या नंतर आर्यजी भंतीजीचा सगळा नाश्ता झाल्याच्या नंतर त्यांना विधिवत हात धुवायला पाणी. नाश्ता झाल्याच्या नंतर सर्वांना कंपल्सरी असतं. कोणाला कधी कधी दही आणि साखर दिली जाते जेवण झाल्यावर, आणि दुपारच्या वेळेस आईस्क्रीम दिली जाते. हे कंपल्सरी राहतं. आपल्याला वाटतं आता 12 वाजले जेवण झालं, काहीच खायचं नाही, भंतीजीला काहीच जमत नाही, हेच नाही तर मग त्यांना जीवनावश्यक मग बिस्किट, छोटे छोटे भंतेजी असतील मग त्यांना बिस्किट असेल, कुरकुरा असेल, त्यांच्याकडचे जे काही पदार्थ आहेत ते एका डब्यामध्ये पॅकिंग करून दिले जातात. विहारामध्ये उपासक एरवी जरी आला तरी खाली हात येणार नाही. प्रत्येक जण आपल्या हाती घरून, मग ते छोटं बाळ जरी आलं तर त्या बाळाच्या हातामध्ये एक पॉकेट असतं. त्या पॉकेटमध्ये एवन पाणी गाळ्याच्या चाळणीपासून, पाणी गाळ्याची चाळणी काही मोठी गोष्ट आहे का? तर पाणी गाळ्याच्या चाळणीपासून ते विहाराच्या झाडून काढण्याच्या झाडूपर्यंत जेवढ्या काही गोष्टी आहेत, ज्याला जसं शक्य झालं अशा गोष्टी हे सर्व उपासक एका लयबद्ध पद्धतीमध्ये येतात. आता तुम्ही म्हणसाल की आर्यजी तुम्ही आम्हाला तर श्रीलंकेत नेणार होत्या, तुम्ही श्रीलंकेत नेणार होत्या, तुम्ही ते इथंच ठेवलंय बसून. आता बघा श्रीलंका, आज पौर्णिमा आहे, काही लोक आज साजरी करतात, काही लोक उद्या साजरी करतात. पौर्णिमेचा दिवस श्रीलंकेमध्ये दिवसभर उपासक राहतात. ते सकाळी 6 वाजता विहारामध्ये येऊन अस्तशील ग्रहण करतात. अगोदरल्या दिवशी विहारामध्ये येऊन संपूर्ण विहाराचे जे रस्ते असतात, जे एंट्री गेट आहे, त्या गेट पासून तर मेन विहारापर्यंत पताका लावल्या जातात. जे पंचशीला ध्वज असतात, आपण जे पंचरंगी ध्वज आहेत, तर हे पंचरंगी ध्वज लावले जातात. रस्त्याच्या दोन्ही बाजूला, दोन्ही कड्यांना लावले जातात. मधातूनच उपासक जाईल. इकडून तिकडून पळवाट असली तरी पळवाटीने जाणार नाही. मधातूनच शिस्तबद्धपणे एका लाईन मध्ये उपासक जाऊन लाईन मध्येच बसतात. उपासक एकदम लाईनशीर, 2-2ची लाईन असेल ना, तुम्हाला आडवी उभी लाईन कोणीकडूनही बघितलं तर सारखीच दिसेल. इकडे तिकडे अस्तव्यस्त बसणार नाही. ही झाली शिस्तता, ही झाली शिस्तता. आता दुसरा प्रश्न आहे श्रद्धेचा. जर भंतेजी किंवा आर्याजी कोणीही असतील जीवनधारी व्यक्ती, ते कुठेही जात असतील, त्यांच्या समोरूनही जात असतील, तर ते चालणारा माणूस जाग्यावर उभा राहतो. चालणारा व्यक्ती जाग्यावर राहतो आणि उभा राहणारा जो काही व्यक्ती आहे तो जागच्या जागी जिथल्या तिथं एकदम स्टँड, तो
जिथल्या तिथंच उभा राहतो. ज्याला स्टॅच्यू केलं जातं, तिथं एखादा पुतळा आहे त्याप्रमाणे जिथल्या तिथं जर भंतीजी दिसले ते पण असं मान वर करून नाही, मान अशी वर करून नाही, सरळ मान खाली घालून झुकून जोपर्यंत भंतीजी पुढे जात नाही तोपर्यंत कोणी जात नाही. इव्हन जर प्रवास असेल, एखादा रस्ता असेल आणि रस्त्याने जर भंतेजी पायी प्रवास करत असतील, पायी प्रवास करता करता ते जर रस्ता क्रॉस करत असतील तर अशा वेळी बसेस सुद्धा जाग्यावर उभ्या राहतात. जोपर्यंत भंतेजी रस्ता क्रॉस करत नाही तोपर्यंत बसेस सुद्धा जात नाही. ही झाली शिस्त, ही झाली शिस्त. आता तुमच्या समोर बसेस येऊ लागले की नाही, आता रस्ता आहे, त्या रस्त्यावरून भंतेजी चाललेत आणि बस जागच्या जाग्यावर उभी राहते भंतेजी रस्ता क्रॉस करत असताना. ही झाली शिस्तबद्धता. दुसरी गोष्ट आहे श्रद्धेची. ही शिस्तबद्धता केवळ मनुष्यामध्येच नाही, केवळ मनुष्यामध्येच नाही तर प्राण्यामध्ये सुद्धा हीच शिस्तबद्धता आहे. माझ्या समोरचाच प्रसंग आहे, चमत्कार वगैरे काहीच नाही. तुम्ही जर तसं पालन केलं तर तुमच्या सोबत पण तसं होऊ शकते. आम्ही सकाळच्या वेळेस पहाटे 6 वाजता नाश्त्याला जायचे. ऑगस्ट सप्टेंबरचा प्रसंग असेल, पाऊस चालू होता. छत्र्या वगैरे घेऊन आम्ही सकाळच्या नाश्त्यासाठी पात्र घेऊन निघालो. अशा वेळेस मी एकदम समोर होते. तेवढ्यात हिरव्या कलरचे साप असतात ना, माहित आहे तुम्हाला हिरवे साप? त्याला चिलाटी म्हणतात. काय म्हणतात आपल्या इकडे? चिलाटी म्हणतात. मला दुसरं नाव माहित नाही, फक्त एक नाव माहित आहे. तर ती चिलाटी जे हिरव्या करते उडी मारते असं म्हणतात, ती उडी मारते असंही म्हणतात. मला माहित नाही, फक्त मी ऐकलेले. तर हे जे काही साप आहे तो साप तिकडून आला. आम्ही तिकडून घाईघाई येऊ लागला, तर उशीर झाला होता आम्हाला थोडासा. मग घाईघाई येऊ लागलो. अशा वेळी साप, मग आरेजीने आम्हाला म्हणजे मागून आदेश आला, घंटी वाजल्यानंतर जाग्यावर उभं राहावं लागतं. आम्ही जाग्यावर उभे राहिलो. थोडस पुढे काहीतरी नियोजन बाकी होतं. आम्ही जोपर्यंत उभे होतो तोपर्यंत तो साप साईडला उभा राहिला, पण त्याने आमच्या समोरून रस्ता क्रॉस केला नाही. हे काय आहे तर त्या ठिकाणचे जे काही वातावरण आहे तर वातावरणाचे परिणाम एवढंच नाही. तुम्ही वंदना ऐका, वंदना ऐकताना मोठमोठे विंचू, काळे काळे भोर. आपल्या इकडे विंचू दिसला की दगडानं पहिले त्याला मारून टाकतात, मारता की नाही? जाऊ द्या, मला नाही चावला दुसऱ्याला चावल असं म्हणतो ना. पण हे जे काही मोठे मोठे विंचू आहेत तर या विंचूंना कोणीच काही करत नाही. अशा दगडातूनच जावं लागते, कारण की पूर्ण जंगल आहे आणि ते उंच 2 डेकांदोल्याचा अर्थ होतो 2 पर्वत. पर्वतावर वसलेलं ते सेंटर आहे, ते एक मध्यस्थान आहे. त्यामुळे त्या ठिकाणी तुम्हाला हे पशु पक्षी जे आहेत भयानक डेंजर प्राणी आहेत, हे नॉर्मल नाही, काय तर साहजिक गोष्ट आहे. त्या ठिकाणी निघू शकतात आणि पावसाळ्याच्या दिवसात तसंच निघू शकतात. जर एखादा विंचू आला, आतमध्ये आला, तर त्याला बाहेर एखाद्या पानावर घेतात आणि पाण्यात जरी पडला तरी त्याला पाण्याने एक दिवस छोट्या आर्याजी होते, एकदम छोट्या, त्या आर्याजीने त्याला पानावर घेतलं का की हा पाण्यात पडला मग याला रस्ता दिसणार नाही. त्याला पाण्यावर घेतलं आणि जंगलामध्ये सोडून दिलं. रस्ता राहतो आणि रस्त्याच्या पलीकडे तुम्हाला जर कुणीकडे नजर टाकली तर जंगलच दिसतं. विशिष्ट रस्ते आहेत, त्याच रस्त्याने जाता येतं, अन्य रस्त्याने जाता सुद्धा येत नाही, कारण की भीती असते. थोडस आपण कितीही सिक्युअर असलो, आपल्यामध्ये कितीही मैत्री असली तर सगळ्याच ठिकाणी मैत्री बल लागू होते. सर्वांचीच मैत्री परिपक्व असेल. आपण बघ, मी कधीच कुणाचं वाईट करत नाही, मी कधीच कुणाला बोलत नाही, मग माझ्यासोबत वाईटच होणार नाही. पण आणखी असं म्हणतो, मी कधी कुणाचं वाईट करत नाही तरी माझ्यासोबत वाईट होतं. मात्र श्रीलंकेमध्ये कुणाला दोष दिला जात नाही. श्रीलंकेमध्ये कोणी कुणाला दोष देत नाही. त्या ठिकाणी लहान मोठ्याचा भेद नाही. लहान मोठे सिनियर ज्याचा मान, ज्याचा सन्मान त्याला दिला जातो, मात्र भेद कुठेही केला जात नाही. जसं आपल्या इकडे हे आमचे, ते आमचे, ते आमचे नाहीत, ते आमचे नाहीत, हे आमचे नाहीत असं नाही. त्या ठिकाणी भिक्षूंना, श्रामणेरांना खूप श्रद्धापूर्वक वागणूक दिली जाते. मी तुम्हाला सांगितलं की भोजनाची जी व्यवस्था आहे कुठेही कठोरता त्यांच्याशी बाळगली जात नाही. खूप मैत्रीपूर्ण व्यवहार केला जातो आणि शुद्ध स्वरूपातील धम्म शिकवला जातो की कशा प्रकारे पंचशील मनुष्याच्यासाठी कल्याणकारी आहे, कशा प्रकारे अष्टशील मनुष्यासाठी कल्याणकारी आहे. मनुष्य जीवन जगता जगता त्याने जर ग्रहत्यागी व्हायचं ठरवलं तर कसं त्याला दशशील महत्वाचं आहे. हे दशशील कोण पालन करून घेते, कोण करते? तुम्हीच करता. तुमच्यामधीलच कोणीतरी एक मनामध्ये एक ठाम निर्णय करते, कोणीतरी एक
श्रद्धापूर्वक वागते. आता तुम्ही बघा, उपासकातूनच या सगळ्या गोष्टीची निर्मिती होते. श्रीलंकेमध्ये भंतेजी आर्याजीला जर घरी निमंत्रित केलं कार्यक्रमासाठी, मग घरी आता निमंत्रित केल्याच्या नंतर जी काही विधिवत व्यवस्था आहे त्यांना अगोदर 1 महिना 2 दिवस 4 दिवस अगोदर नियोजन करून आमंत्रण दिलं जातं, याचना केली जाते. तिकडे नागवेलीची पानं खूप आहेत. आपल्याकडे जी पानं खाण्याची पानं म्हणतात त्याला नागवेलीची पानं तिकडे खूप आहेत. तर हे जे काही पानं आहे त्या पाण्याचं एक टपोरी बनवतात, म्हणजे एक असं ताट बनवतात आणि त्या ताटामध्ये सजून ते पानं देऊन गुडघ्यावर बसून भंतेजीला आर्याजी असतील तर भिक्खू संघाचे भिक्खुणी संघाचे जे प्रमुख आहेत त्यांना याचना करून काय केलं जातं, तर त्यांना सांगितलं जातं की आर्याजी भंतेजी आमच्याकडे या दिवशी तुम्ही आगमन करावं, अशी याचना केली. याचना केल्यानंतर अगोदरल्या दिवशी त्यांना आठवण करून दिली जाते की भंतेजी उद्या कार्यक्रम आहे, उद्या तुम्हाला यावं लागते. मग उद्याच्या कार्यक्रमानुसार सेंटरवर किती गाड्या राहतात, कितीही सेंटर लहान असलं तरी 1-2 गाडी सहज राहते. एक शाळेची म्हणजे जी पिरिवे नसते, लहान जे श्रावणी शिक्षण घेतात त्यांच्यासाठी, आणि एक जे काही ज्युनियर म्हणजे जे सिनियर आहेत, मोठे भंतेजी आहेत, मग यांना काही काम असेल, काही बाहेर जायचं असेल, अचानकपणे आरोग्यासाठी आवश्यक गरजा पूर्ण करण्यासाठी सेंटरच्या गाड्या असतात. याचा गव्हर्नमेंट कडून ह्या गाड्या मिळतात, त्याचं बिल हे गव्हर्नमेंट कडूनच मिळते. त्याच्याकडून गव्हर्नमेंटचाच जो काही त्याच्यावर जर ड्रायव्हर असेल त्याचं पेमेंट येतो, त्याचा पगार हे गव्हर्नमेंटच करते आणि गव्हर्नमेंट कडून पगार होत असल्यामुळे प्रश्नच नाही. पण तरीही त्या ड्रायव्हरला याचना केली जाते की उद्या तुम्ही काय करा, तर यांना योग्य प्रकारे घेऊन या, यांना म्हणजे पूजनीय भिक्खुणी संघाला योग्य प्रकारे आमच्या घरी घेऊन या. त्यांना पत्ता दिला जातो, एवं त्यांना आता ऑनलाईन सगळीकडेच आहे, त्यांना लाईव्ह लोकेशन पाठवलं जातं की हे आमच्या घराचं लोकेशन आहे, या ठिकाणी घेऊन या. घेऊन आल्याच्या नंतर आता पहिले तर भिक्खू संघाचे जसं आपण पाय धुतो त्यानंतर त्यांना फुलं टाकत घेऊन जातो, तिकडे फुलं टाकत नाही. फुलं का चुरगडत नाही याच्या मागचंही एक कारण आहे. अशा प्रकारे अस्तव्यस्त फुल कुठंच टाकल्या जात नाही, याच्या मागे एक विशिष्ट कारण आहे. ते कारणही आपण जाणून घेऊ. पायवडे टाकले जातात, म्हणजे असे कापड टाकले जातात पांढऱ्या कलरचे, अशा पट्ट्या ज्याच्यावर फक्त 2च पावलं बसतील अशा लंब्या पट्ट्या असतात, त्या टाकल्या जातात. आणि ह्या टाकल्याच्या नंतर भंतेजीचं आगमन झालं. भंतेजी खाली नाहीत बसत घरात गेल्याच्या नंतर, आर्याजी गेल्याच्या नंतर त्यांना बसण्यासाठी विशिष्ट अशी स्थान म्हणजे आसन, जसं की आपण म्हणतो भगवान बुद्ध नियोजित आसनावर बसले, त्यानंतर एक उपासक आले त्यांच्या बाजूला बसले आणि त्यांनी भगवंताला प्रश्न केला. अशाच प्रकारे काहीतरी हे बुद्धाचं अनुशासन ते पालन करतात. उपासक उपासिका सगळेजण दोन्ही हात जोडून उभे राहतात एका लाईननं, कोणी समोर घरात एंट्री करत नाही. सर्वप्रथम भंतेजीची किंवा आर्याजीची एंट्री होते. एंट्री झाल्याच्या नंतर त्यांना जेवढे सांगितलेले तेवढ्या खुर्च्या, त्यांच्या समोर टेबल नाश्त्यासाठी किंवा भोजनासाठी ते लावून ठेवले जातात आणि त्याच्यावर महत्वपूर्ण बाब अशी की त्यावर पांढरे कपडे टाकले जातात. असा पांढरा शुभ्र कपडा टाकून आणि त्यांना मग ते आसनस्थ झाल्याच्या नंतर सर्वजण येऊन सामूहिकरित्या वंदन करतात. सर्वजणांनी सामूहिकरित्या वंदन केलं की त्यांच्या पुढे पाण्याच्या बाउल्स आधीच ठेवलेल्या असतात, म्हणजे वाट्या ठेवलेल्या असतात हात धुवायसाठी. पण त्या वाटीलाही भंतेजी हात लावत नाही. ती वाटी नंतर काय केली जाते, प्रत्येक जण येऊन घरातला एक सदस्य, तिथं गोंधळ होत नाही, तू जाय मी नाही जात भंतेजी आला मला भीती वाटते, तर तू कुणालाही म्हटलं जात नाही. बरोबर एक जण मिळून 10 भंतेजी असले तर 10च लोक जातील, 11 जाणार नाही आणि 9 पण जाणार नाही. किती 10 जर भंतेजी असले किंवा 10 जर आर्याजी असल्या तर 10च लोक जातील. 10च च्यावर 11ही नाही आणि कमी 9 सुद्धा नाही. जाऊन गुडघ्यावर बसून त्या जी पाण्याची वाटी आहे हात धुण्यासाठी ठेवली त्या वाटीला म्हणा, पाण्याच्या बॉटलला म्हणा, पाण्याच्या ग्लासला म्हणा हात लावला जातो की भंतेजी याचा स्वीकार करा, आर्याजी याचा स्वीकार करा. आणि नंतर मग भंतेजीचे हात वगैरे धुवून झाल्याच्या नंतर, पात्र धुवून झाल्याच्या नंतर विधिवत एक पदार्थ, नॉर्मलपणे 17-18 पदार्थ तर असतातच, मग एक पदार्थ, भात 3 प्रकारचा असतो. आपल्याकडे एकच प्रकारचा भात बनतो पांढरा, दुसरा खिचडी. तिकडे खिचडी बिचडीचा काही प्रकार नाही. तिकडे लाल भात, पांढरा भात. लाल भात म्हणजे शुगर फ्री असतो, पांढरा भात म्हणजे त्याच्यामध्ये थोडी शुगर राहते. निळा भात, शिळ्या भातामध्ये कलर टाकला जातो.
त्याच्यानंतर राईस म्हणजे जे काही आपल्याकडे बिर्याणीचा प्रकार आहे तशाच प्रकारचं ते पुलाव प्रकार तो त्याच्यामध्ये राहतो. असे 3-4 प्रकारचे भात राहतात आणि वेगळी वेगळी व्यंजन जे आहेत मग जे भाज्या आहेत त्या एका लाईननं एक माणूस एकच भाजी वाढेल. मग आता मला चपाती वाढू दे ना, मला भाजी पण, असं होत नाही. आपण काय म्हणतो, वाढू दे ना, मी थोडी वाढली, तिनं वाढलेली असते पण उल्हास किती राहतो, मला भंतीजीला वाढायचे, मला भंतीजीला भोजन द्यायचे, हा आपला उल्हास आहे. पण तिथे गडबड गोंधळ होत नाही, कोणताच गडबड गोंधळ होत नाही. हे सगळं विधिवत वाढल्याच्या नंतर भंतीजीला याचना करून भोजनदान होते. भोजनदान झाल्याच्या नंतर पुन्हा एकदा याचना करतात की भिक्खू संघाने आम्हाला आता धम्मोपदेश द्यावा. भोजन केल्याच्या नंतर धम्मोपदेश द्यावा. पण तत्पूर्वी प्रत्येक जण आपल्या घरातील जे काही लोक आहेत ते सगळे जण एक एक वस्तू घेऊन सर्व भंतेजीला दान देतात. मग 10 लोक असतील तर एका जणाकडे तुम्हाला 10 पाकिट दिसतील. 10 भंतेजी म्हणा, 5 भंतेजी म्हणा, 3 भंतेजी म्हणा, पण सहजा 5च्या वरच राहतात. कारण की एका सेंटरला जर 100 आर्याची राहतात तर त्यांना काही आवश्यकता पडेल का, कमतरतेची काही कमतरता भासेल का, नाही भासणार. आणि आर्याजीलाही कमतरता का भासत नाही किंवा भंतेजीलाही, आर्याजीची खूप जाणीवपूर्वक देखरेख केली जाते, याला सुरक्षा केली जाते, हे पण म्हणू शकतो, सुरक्षा केली जाते. त्यांच्या प्रत्येक गरजेच्या वस्तू ह्या जाणीवपूर्वक उपासिका पुरवतात. जसं की बुद्ध कालावधीमध्ये विशाखेने पुरवले, विशाखेने उदक साटिका आणि जे काही वस्त्र आहेत महत्वाचे विशिष्ट कालावधीमध्ये वापरण्याचे, तर ते विशाखेने आयुष्यभर भिक्षुणी संघासाठी पाठवले. हा 8वा वर तिने पूर्ण केला. हाच वर श्रीलंकेमध्ये प्रत्येक महिला त्या सेंटरवर गेल्याच्या नंतर ही प्रत्येक गोष्ट जाणीवपूर्वक घेऊन त्या ठिकाणी जातात. घरी आल्याच्या नंतर ह्या सर्व गोष्टी विशिष्ट पद्धतीने दान दिल्या जातात. त्याच्यामध्ये कुठेही गोंधळ होत नाही. प्रत्येक वस्तू पॅकिंग करून त्यानंतर प्रत्येक भंतेजीला आर्याजीला पाकिट दिलं जाते दानाचं. मग त्याच्यामध्ये दान, जर श्रावणेराच्या दानामध्ये तुम्हाला 200 रुपये दिसतील, 200 रुपये काहीच नाही श्रीलंकेमध्ये, आपल्या इकडच्या 200ला काही व्हॅल्यू नाही किंवा तिकडच्या 200ला व्हॅल्यू नाही. 2000च्या म्हणजे हजाराच्या 2 नोटा दिसल्या तर लहान्यापासून मोठ्यापर्यंतही 2-2च नोटा दिसतात. याच्यामध्ये भेद नाही. का भेद नाही, याच्या मागचं कारण काय असू शकते, आपल्याला जाऊ द्या लहान भंतीचे, तिकडे तसं केलं जात नाही, याच्या मागचे परिणाम होतात असं त्या लोकांचं म्हणे. काय परिणाम होतात की जर एखाद्या लहान भंतीजीने, प्रत्येकाचं चित्त वेगळं असतं, एखाद्या लहान भंतीजीकडे चुकून मोठ्या भंतीजीचं पाकिट दिलं एखाद्या भंतीजीने. आता बरेचदा आपण गुरु शिष्यामध्ये होतं की बाबा घ्या हे सगळे एखाद्या शिष्याकडे, मग एखाद्या शिष्याला जर 100 रुपये भेटले आणि गुरुला जर 1000 भेटले तर ते म्हणतात बापरे कशी लोक आहेत, जाऊ द्या काही साम्य राहायला नाही पुरत, आपण लहान आहोत आपल्याला सगळे हिनावतात. बरेचदा असंही होतं. त्यामुळे भिक्षूच्या मनामध्ये विचलितता निर्माण होऊ नये. एक तर भिक्षूच्या मनामध्ये, भिक्षुणीच्या मनामध्ये कुठल्याच प्रकारे विचलितता निर्माण होऊ नये म्हणून सर्वांना समानतेची वागणूक दिली जाते. सर्वांना समानतेची वागणूक दिली जाते. मग का भंतीजी होणार नाही, सर्वांचा सारखा लाड केला तो कुणाला वाटते ना, कोण भंतीजी होणार नाही, कोण आर्यजी होणार नाही. सर्व गरजा पूर्ण झाल्याच्या नंतर 4ही निश्रय जे भिक्षूंना खूप महत्वपूर्ण आहेत, भोजन, त्याच्यानंतर औषधी, चिवर आणि जे काही शयनाशन आवश्यक राहण्याचं. आपल्याकडे नगरापरत विहार आहेत पण शयनाशना राहण्याच्या व्यवस्था आहेत का, नाही. आपल्या इकडे एका एकरमध्ये विहार नाही, त्या ठिकाणी भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये, जर एखादं गावही असेल तर गावामध्ये घरापेक्षा विहार जास्त आहे. आता हे सगळं विधिवत भंतीजीसाठी आर्याजीसाठी झाल्याच्या नंतर जो ड्रायव्हर आहे, या ड्रायव्हरचं पेट्रोल वगैरे ते गव्हर्नमेंट कडून जरी मिळत असलं तरी पण ज्याच्या घरी गेले भंतीजीला गाडी चालू देत नाही. मला हा खूप मोठा प्रश्न पडला होता की आमच्या भारतामध्ये तर आम्ही गाड्या चालवतो बाबा, बरेच म्हणजे भंतीजीकडे आहे, इथं सेंटरवर गाड्या आहेत, ते काय कधी काही सेंटर मोठे आहेत त्या ठिकाणी 3-3, 4-4 गाड्या आहेत आणि ते पण एसीच्या गाड्या आहेत, पण तरीही भंतीजीला गाडी चालू देत नाही. याच्या मागचं कारण काय, तुमचं काय म्हणणं आहे, वेगळं म्हणणं होऊ शकते, पण त्याच्या मागचं कारण असं आहे की भंतीजीच्या हातून हिंसा घडू नये आणि भंतीचे ऍक्सिडेंट मध्ये मरण पावू नये. 2 व्हीलर कोणत्याच भंतीजोड दिसणार नाही, कोणत्याही भिक्षूचा अपघात होऊ नये
भिक्षूची प्रत्येक जबाबदारी एकदम काटेकोरपणे पाडली जाते, एकदम काटेकोरपणे पाडली जाते, की ज्यामध्ये खूप काही आपल्याला जरी वाटतं, तर आपल्याला वाटते का काय असते गाडी चालवणं विशेष नाही, सगळेच जण चालवतात, काही एक विशेष नाही, त्याच्यामध्ये काही एक विशेष नाही, मात्र या ठिकाणी विशेष मानलं जातं. गाडीवर ड्रायव्हरही आहेत, ड्रायव्हरचा पगार गव्हर्नमेंट जरी देत असला तरी घरी गेल्याच्या नंतर त्यांना मानधन म्हणून त्या ज्या काही उपासक आहे, जो काही दानदाता आहे, त्याच्याकडून मानधन सुद्धा दिलं जातं, का की तू या रथाचा सारथी झाला बाबा, म्हणून हा महान असा संघ आमच्या घरापर्यंत आला. मग या ठिकाणी काही प्रश्न निर्माण होईल का, कुणाला काही समस्या निर्माण होईल का, अडचणी निर्माण होतील का भंतेजीला? नाही होणार. आणि ह्या अडचणी दूर कोण केल्या? उपासकांनी केल्या. अडचणी कोण दूर केल्या? उपासकांनी दूर केल्या. आणि उपासकांनी अडचणी दूर केल्यामुळे आनंदाने भिक्षू जीवन जगू शकतील ना. ते उपासक पौर्णिमेच्या दिवशी जर सकाळपासून तर संध्याकाळपर्यंत विहारामध्ये राहून अष्टशिलेचं पालन करतात, एवढं काटेकोर पालन करतात की ते जे काही नियम आहे, जो प्रत्येक नियम जातीने पाडला जातो, हिंसा करणार नाही म्हणजे करणार नाही. जसं की एखाद्या भंतेजीकडून हिंसा होऊ नये म्हणून ही फुलं आहेत ना, फुलाचा चुरगडा करू दिला जात नाही, फुलावर पहिलेच पाणी मारलं जातं. जर मार्केटमधून आणली तर ती पाण्याने स्वच्छ करून नंतरच बुद्धाच्या पुढे ठेवली जातात. होऊ शकते कधी कधी या फुलामध्ये अळ्या असतात, कधी कधी वेगळी वेगळी सत्व असतात, छोटी छोटी जीव असतात, मग ती मरू नये. मग ही कोण जबाबदारी घेते? उपासक. फुलं कोण आणली? उपासकांनी आणली. भंतेजी तोडायला गेले का? नाही गेले. मग ते तोडून आणल्याच्या नंतर ते फुल बुद्धाच्या पदकमलावर ठेवण्यापूर्वी त्या फुलाला योग्य प्रकारे सजवलं जात. हे फुल बघा सुंदर दिसते ना, हे आपल्याला खूप मोठा जीवनामध्ये बोध करून देणार. श्रीलंकेमध्ये फुलाला खूप महत्व आहे. पुष्पपूजा खूप महत्वाची मानली जाते. विशिष्ट पद्धतीने फुलांची पूजा केली जाते. पौर्णिमा जर असेल किंवा कुठलाही डेली जरी असेल, तुम्ही रोज जरी आले तर तुम्हाला फुलांनी खूप चांगल्या प्रकारे सजावट दिसेल. आणि ही फुलं आता बरेचदा मार्केटमधून आणली जातात. कमळाची फुलं मार्केटमध्ये मिळतात, पण एरवीची दुसरी फुलं आहेत, पांढरी फुलं म्हणा किंवा गुलाब आहे किंवा अन्य काही फुलं आहेत, तर ही जंगलामधून, आता आम्ही जंगलातच राहायचो त्याच्यामुळे आम्हाला जंगलाशी जास्त संपर्क यायचा. मग एक वेळेस आम्ही असेच फुलं शोधायला गेलो. फुलांचं शोधत असताना दोन म्हातारे आई दिसले. आपल्या इकडच्या बाबतीत आणि तिकडच्या बाबतीत श्रीलंकेमध्ये बघा, आपण श्रीलंकेमध्ये आहोत, दोन म्हातारे आई दिसल्या आणि त्यांनी फुलं तोडलेली होती. त्यांच्या हातामध्ये फुलं होती, आमच्या हातात पण भरपूर, म्हणजे आमची टोपली भरलेली, म्हणजे असे खूप मोठं टोपलं होतं ते भरलेलं होतं. आता 6-7 ठिकाणी आम्हाला पूजा मांडायची म्हटल्यानंतर भरपूर फुलं लागायची. रोज एकाचा नंबर लागायचा, 2-2 जण जायचो. मग त्या दोन आई भेटल्या. त्या भेटल्याच्यानंतर त्या इतक्या खुश झाल्या आम्हाला बघितल्याच्या नंतर. भिनवांसे म्हणवाचा कोहेदे यांनी, म्हणजे कुठं चालल्या, तुम्हाला फुलं पाहिजेत का? हो हांसे तर मालवून देतात. आम्ही म्हणलं हो, आम्ही काही नाही म्हणत नाही, आम्ही पण म्हणलं हो, फुलं कोणाला नाही पाहिजे, जास्त पूजा मांडली तर आपली पूजा चांगली दिसेल आणि आपलं मन प्रसन्न होईल. मग आपल्याला खूप चांगली स्तुती वाटते, म्हणजे आर्यजी जे आहेत, जे सिनियर आहेत आपल्या, ते आपल्याला खूप काही चांगल्या प्रकारे काय करतील, तर आपल्याला प्रोत्साहन देतील की आज यांनी खूप चांगल्या प्रकारे पूजा मांडली. म्हणून आम्ही रोज कोणी ना कोणी खूप चांगल्या प्रकारे पूजा मांडण्याचा प्रयत्न करायचो. त्या दोन म्हाताऱ्यांनी आम्हाला फक्त एकच प्रश्न केला की तुम्हाला फुलं पाहिजे का? आम्ही म्हटलं हो पाहिजे, आम्ही आहेत आमच्याकडे पण. तर ते म्हणाल्या आम्ही जर घरी, त्याच्यानंतर त्यांनी त्यांच्याकडचे फुलं दिले. मग मी सहज विचारलं तुम्ही तुमच्याकडची फुलं का दिली, तुम्ही ही फुलं कशी काय चालवली होती? ते म्हणले आम्ही गावातल्या एका विहारामध्ये चालवली होती. ही फुलं कुठे चालवली होती? गावातल्या एका विहारामध्ये चालवली होती. म्हणजे आमच्या गावात, म्हणजे छोटसे गाव आहे त्या गावात जोडलेल्या विहाराजवळ चालवली होती. मग म्हटलं तुम्ही न्यायला पाहिजे होती. त्या म्हणल्या आर्यजी आम्ही जेव्हा हे फुल भगवंताच्या पुढे ठेवू, याचं पुण्य आम्हाला जेवढं मिळतं ना, तेवढं तुम्ही ठेवल्याच्या नंतर आम्हाला दुप्पट मिळतं. कसं काही दुप्पट मिळतं? हे फूल आम्ही आर्यजीला दान दिलं आणि आमचं दान आर्यजीच्या हाताने भगवंताच्या पदकमलावर अर्पण होतं. हा विचार कोण करते? उपासक करतात. हे कशासाठी? तर हे महाफलदायी आहे. हे काय आहे? तर महाफलदायी आहे. आम्ही जर जाऊ, आम्ही ठरलं की ठेवू, पण मात्र तुम्ही शील, सत्यता, श्रद्धा, त्याग, समर्पणाच्या भावनेने या फुलाला जेव्हा भगवंताच्या पदकमलावर अर्पण करतात, तेव्हा तुमच्या मधली जी काही समर्पणाची भावना आहे, तुमच्या मधला जो काही त्याग आहे, तुमचं जे काही शील आहे, हे परिपक्व होण्यास खूप मोठी मदत मिळते.
आणि तुमचं जर शील परिपक्व झालं तर आमच्याही शीलामध्ये परिपक्वता निर्माण होते. म्हणजे एका भिक्षूला जर त्यांचं जीवन जगण्यासाठी आपण कुठल्याही प्रकारचं दान देत असू, मग ते कोणतंही असो, जीवनावश्यक बाबी जसं फुलापासून तर मुलापर्यंत दान, फुलापासून तर मुलापर्यंतचं दान, मुलापर्यंतचं दान द्यायचं म्हटल्याच्या नंतर कसा दान येतो. आता लेकर आम्हाला 2च आहेत, 4-5ही मुली असल्या तर कोण्या बाईला वाटत नाही की द्यावं म्हणून. तर श्रीलंकेमध्ये अशा प्रकारची परिस्थिती आहे की दोघीच बहिणी आहेत. जर मोठीने दीक्षा घेतली तर लहानी म्हणते मलाही प्रपंचाच घ्यायची, मला नाही जायचं घरस्थ जीवनामध्ये. आणि जर मोठीचं लग्न झालं तर लहानी सरळ प्रवंचित होते. 2च मुली आहेत, काही ठिकाणी एकुलती एक मुलगी आहे. माझ्यासोबत ज्यांची उपसंपदा झाली त्या आर्याजी माता पित्याच्या एकुलती एक मुलगी आहे. एकुलती एक मुलगी असून एज्युकेशनही कमी नाही. एज्युकेशनच्या क्षेत्रामध्ये त्या स्वतः टीचर आहेत, शिक्षिका आहेत. स्वतः प्रशिक्षण घेऊन शिक्षण घेऊन त्या कुणाला शिकवतात तर भिक्षुणी संघाला शिकवलं जातं, प्रशिक्षित केलं जातं. ज्या काही सामनेरी आहेत, भिक्षुणी आहेत, यांना प्रशिक्षित केला जातं. त्यांना काय केलं जातं, त्या ठिकाणी गायडन्स केलं जातं. कोणाच्या हातून, त्या भिक्षुणींच्या हातून. मग त्या बनल्या कुठून तर आपल्याकडून बनलेल्या आहेत, आपल्याच हातून बनलेल्या आहेत. आपणच त्यांना भिक्षुणी बनण्यासाठी किंवा तर अशा प्रकारे या ठिकाणी शेवटचा टप्पा आहे. पूजनीय भंतेजीचं आगमन या ठिकाणी झालेलं आहे. या अशा प्रकारे तुमच्याच दानातून, तुमच्याच पुण्यकर्मातून प्रत्येक गोष्टीसाठी उपासक हा काय आहे तर महत्वपूर्ण आहे. उपासकाच्या दानातून, उपासकाच्या श्रद्धेतून, उपासकाच्या शील सत्यतेमधून भिक्षूची निर्मिती होत असते. आणि भिक्षूच्या जीवनामध्ये ते निर्वाणगामी होण्यापर्यंत, सामरेपासून तर निर्वाण अवस्थेपर्यंत ते पद तुमच्याद्वारेच मिळू शकते. त्यांना काही समस्याच निर्माण नाही झाल्या तर भंतेजी होण्यासाठी कोणीही तयार होईल, है ना. पण आमचे 4 निश्चय नाही पूर्ण झाले, आम्हाला भोजन वेळेवर नाही मिळालं, काही गोष्टी वेळेवर नाही मिळाल्या, आम्हाला नाही व्हायचं भंतेजी. असे काही लोक म्हणतील, मी नाही म्हणू शकत बरं का, माझा नका विचार करू. याचबरोबर एवढंच नाही, मुलं घर नाही तर एखाद्या उपासकाने एखादं घर बांधलं असेल, 2च मिनिटं थांबा. घर एखाद्या उपासकाने, तुम्ही घर बांधता की नाही. श्रीलंकेमध्ये घरापेक्षा विहार जास्त, घरापेक्षा विहार जास्त आहेत आणि निवासाची व्यवस्था जास्त आहे. आम्हाला जर बाहेर ठिकाणी गेलो की आमची सगळ्यात जास्त गैरसोय ही निवासाची होती. त्यातल्या त्यात आर्याजी म्हटलं की संकट पडते लोकांना. त्यातल्या त्यात आर्याजी म्हटलं की आम्हाला संकट पडते की बाहेर ठिकाणी कसं जावं, कसं राहावं, कुठं राहावं, कोणाला म्हणावं, कोणाला बोलावं, खूप सगळ्या समस्या असतात. मात्र ही समस्या श्रीलंकेमध्ये उद्भवत नाही. याच्या मागे आणखी एक पुण्यकर्म हे उपासकांचंच आहे. तर हे असं पुण्यकर्म आहे की जे काही उपासक आहेत, एखाद्या उपासकाने घर बांधलं, तो डेव्हलप झाला, त्याच्या घरी सगळ्या काही गोष्टी बरोबर आहेत. आता मुले पण त्याच्या कामाला लागली, त्यांची नोकरी बाकरी करतायत आणि ते पण त्यांचे डेव्हलप आहे, सगळ्या गोष्टी व्यवस्थित आहेत. अशा वेळी तो आता वार्धक्याकडे जात आहे. तर वार्धक्याकडे जात असतानाच तो मनुष्य ठरवतो, जसं की बरेचसे लोक मृत्यूपत्र करतात, त्याचप्रमाणे हे दानपत्र केलं जातं. काय केलं जातं, दानपत्र केलं जातं. एखाद्या व्यक्तीचं घर असेल आणि त्याच्या मुलाचे घर त्याला असतील, त्याला माहिती की मी मेल्याच्या नंतर मला या घराचं काही एक काम नाही. तुम्ही मेल्यानंतर तुमच्या घरात तुम्हाला आंघोळी कोणी घालत नाही. आताच भंतीने सांगितलं, आता ही अत्तनो नत्ती कुतो धन, तुम्हीच तुमचे नाही तर तुमचं कुठलं धन, कुठले पुत्र. तर हे जे काही घर आहेत तर तो सरळ सांगतो की भंतेजी भिक्खू संघाला किंवा भिक्खुणी संघाला निमंत्रित करा. भिक्खुणी संघाला निमंत्रित केलं जातं. त्यांचं जे काही भोजन असेल, त्यांचं जे काही पुण्यकर्म करायचं असेल ते केलं जातं. या पुण्यकर्माच्या नंतर ते सांगतात की माझ्या मृत्यूच्या नंतर हे जे काही घर आहे, हा जो काही बंगला आहे, हा भिक्खू संघाच्या, भिक्खुणी संघाच्या निवासासाठी नियोजित करण्यात यावा, ना की माझ्या मुलाबाळांना द्या. आपला वारसा कोणाला जातो, मुलाबाळांना. पण त्या ठिकाणी वारसा हा भिक्खुणी संघाला जातो. त्यामुळे निवासाचा प्रश्न निर्माण होत नाही. आणि हे सर्व काही तुमच्याच पुण्यकर्मामुळे होते. म्हणजे प्रत्येक गोष्टीसाठी अग्र कोण आहे तर उपासक
उपासिका आहेत. आपल्याच पुण्यकर्मातून, आपल्याच दानबलाने आपल्याला याचा लाभ होत असतो. आज या ठिकाणी पूजनीय भंतेजींनी 7 प्रकारच्या भार्या सांगायच्या सांगितल्या होत्या, पण तो हा जो विषय आहे श्रीलंका बघायला बरं वाटलं की नाही तुम्हाला? बरं वाटलं की? मग इथं साधू म्हणा. तर वेळ खूप झालेली आहे, आणखीही पूजनीय संघाचं धम्मदेशना बाकी आहे. म्हणून पूजनीय भंतेजींनी सांगितल्याप्रमाणे आणि मला या ठिकाणी संघाने अनुमती दिली त्याबद्दल मी संघाला पुन्हा पुन्हा एकदा वंदन करते. व तुम्हा सर्वांच्या मंगलिकासाठी सर्वात शेवटी हे जे काही सुभाषित आहे याने या धम्मदेशनेला या ठिकाणी विराम देते. साधू साधू साधू. बुद्धं नमामि, बुद्ध को नमन करता हूँ. धम्मं नमामि, धम्म को नमन करता हूँ. संघं नमामि, संघ को नमन करता हूँ.